नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीकेचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर चला बघूया तुम्हाला यामध्ये किती उत्तरं येतात. पहिला प्रश्न आहे, जगातील सगळ्यात मोठे रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए इंडिया, ऑप्शन 2 अमेरिका, ऑप्शन 3 जपान, ऑप्शन 4 कोरिया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अमेरिका. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या देशात 1 रुपये किलो सोनं मिळतं? ऑप्शन 1 भारत, ऑप्शन 2 चीन, ऑप्शन 3 अफगाणिस्तान, ऑप्शन 4 श्रीलंका. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 श्रीलंका. प्रश्न क्रमांक तिसरा, सूर्यनमस्कारमध्ये एकूण किती आसन असतात? ऑप्शन 1 12, ऑप्शन 2 19, ऑप्शन 3 108, ऑप्शन 4 109. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 12. प्रश्न क्रमांक चौथा, स्वामी विवेकानंदाचे गुरु खालीलपैकी कोण आहे? ऑप्शन 1 रामकृष्ण परमहंस, ऑप्शन 2 लोकमान्य टिळक, ऑप्शन 3 रामकृष्ण, ऑप्शन 4 महात्मा फुले. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 रामकृष्ण परमहंस. प्रश्न क्रमांक 5, कापूस पट्टा म्हणून भारतातील कोणता प्रदेश ओळखला जातो? ऑप्शन 1 सहारा वाळवंट, ऑप्शन 2 दख्खन पठार, ऑप्शन 3 मालवा पठार, ऑप्शन 4 गंगा मैदान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 दख्खन पठार. पहिला प्रश्न आहे, जगातील सगळ्यात मोठे रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए इंडिया, ऑप्शन 2 अमेरिका, ऑप्शन 3 जपान, ऑप्शन 4 कोरिया. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अमेरिका. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या देशात 1 रुपये किलो सोनं मिळतं? ऑप्शन 1 भारत, ऑप्शन 2 चीन, ऑप्शन 3 अफगाणिस्तान, ऑप्शन 4 श्रीलंका. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 श्रीलंका. प्रश्न क्रमांक तिसरा, सूर्यनमस्कारमध्ये एकूण किती आसन असतात? ऑप्शन 1 12, ऑप्शन 2 19, ऑप्शन 3 108, ऑप्शन 4 109. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 12. प्रश्न क्रमांक चौथा, स्वामी विवेकानंदाचे गुरु खालीलपैकी कोण आहे? ऑप्शन 1 रामकृष्ण परमहंस, ऑप्शन 2 लोकमान्य टिळक, ऑप्शन 3 रामकृष्ण, ऑप्शन 4 महात्मा फुले. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 रामकृष्ण परमहंस. प्रश्न क्रमांक 5, कापूस पट्टा म्हणून भारतातील कोणता प्रदेश ओळखला जातो? ऑप्शन 1 सहारा वाळवंट, ऑप्शन 2 दख्खन पठार, ऑप्शन 3 मालवा पठार, ऑप्शन 4 गंगा मैदान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 दख्खन पठार.